कसे आहात? मजेत ना? मराठी व्लॉगर दुलारी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण सर्व स्वामी भक्त आहोत, स्वामींचे सेवेकरी आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच की स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचा तिसरा अवतार म्हणून प्रसिद्ध आहेत. पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा अवतार नृसिंह सरस्वती व तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज. बघा, जे साधू संत जे संसारापासून पूर्ण विरक्त आहेत, ज्यांना कशाचेही कुठलेच पाश नाही आहेत, नाही मुलं, नाही उद्याचा आपला दिवस कसा जाणार आहे, कशाची चिंता नाही आहे, ती लोक पूर्ण बघा देवाची निस्वार्थी सेवा करत असतात. त्यांना ते काहीही देवाकडे मागत नाहीत, काहीही. पण आपलं तसं नाही आहे. आपण संसारिक लोक आहोत. आपल्या जीवनात खूप त्रास, खूप संकट यांचा आपल्याला सामना करावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी आपण देवाच्या सान्निध्यात येतो. कारण यातून आपल्याला म्हणून आपल्याला एक दैवी शक्ती आहे, याचं आपल्याला एक हे असतं की आहे दैवी शक्ती आहे, ती आपल्याला या सगळ्यातून पुढे नेणार आणि या सगळ्या संकटापासून आपल्याला वाचवणार. म्हणजे आध्यात्मिक आपण काय होतो, पूर्ण आध्यात्मिक होतो. आपले बरेचसे प्रॉब्लेम या सगळ्यामुळे दूर होतात. बघा, आपण अनेक समस्यांनी घेरले गेलेलो आहोत. म्हणजे बघा, आपल्या पत्रिकेमध्ये कोणाच्या पत्रिकेत कालसर्पदोष असतो, कोणाच्या पत्रिकेत शनीची 7.7 आहे, असे अनेक प्रॉब्लेम आपल्याला आहेत. काही ना काहीतरी दोष असतातच. तर या सगळ्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी काय आहे, आपला गुरु स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. ज्याचा गुरु स्ट्रॉंग असतो त्याला म्हणजे या सगळ्या समस्यामधून तो चुटकीसरशी बाहेर पडतो. मग आपला गुरु जर स्ट्रॉंग करायचा असेल तर आपल्याला काही गुरूंची सेवा करायला पाहिजे, आपला गुरु स्ट्रॉंग करायला पाहिजे. तर बघा, प्रत्येकाला कष्ट हे करावेच लागतात. कष्टाशिवाय कोणालाच पर्याय नाही आहे. पण कष्टाबरोबर जर आपल्याला आपलं लक असेल तर आपण या कष्टातून सुद्धा पुढे जातो. कारण बघा, स्तोत्र, मंत्र, उपासना या ज्या काही करतो ते आपल्याला आपलं म्हणजे आपण जे कष्ट करतो त्यातून मार्ग काढण्यासाठी ह्या गोष्टी आपण करत असतो. कारण आपल्या मागे एक दैवी शक्ती आहे आणि ही दैवी शक्ती आपल्याला आपल्या गुरुपासून मिळते. म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी, प्रत्येकात, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, काही ना काहीतरी दैवी शक्ती असते. आज माझ्यात काहीतरी दैवी शक्ती आहे म्हणूनच आज मी तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचवू शकते. कारण मला असं वाटतं की जे मला कळतं, जे मला माहीत आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवावं. म्हटल्यानंतर काय, तर माझ्यात दैवी शक्ती आहे की जसं मला या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो तसा तुमच्यासारख्या अनेक म्हणजे ज्यांना काही ना काहीतरी त्रास आहेत, संकट आहेत, त्यांना देखील याचा उपयोग व्हावा म्हणून आम्ही हे केलं. म्हटल्यानंतर काय असतं, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी दैवी शक्ती असते. तर आपल्याला आपल्या ही गुरूंपासूनच मिळते. प्रत्येकाचे गुरु, आज माझा गुरु कोण आहे तर स्वामी समर्थ महाराज. तसे प्रत्येकाचे कोण ना कोणतरी गुरु असणार. त्यांना प्रत्येकाला आपल्या गुरुपासूनच ही शक्ती मिळालेली असते. कारण काय असतं, आपण बघा रोज स्वामींची सेवा करतो किंवा रोज स्तोत्र वाचतो किंवा रोज काही मंत्र पठण करतो. त्यामुळे तुमचा या सगळ्यामुळे तुम्ही म्हणजे कितीही तुमचा गुरु खराब असू दे, तो तुमचा गुरु स्ट्रॉंग होण्यास तुम्हाला मदत होते. आणि म्हणजे तो खराब आहे याची तुम्हाला जरा देखील जाणीव होणार नाही. आपण काही गोष्टी ज्या आहेत ना त्या अगदी मनापासून करायच्या. तुम्हाला माहिती आहे का, दत्त महाराजांचे असंच एक स्तोत्र आहे, दत्त महाराजांचं घोर कष्टोद्धरण स्तोत्र, जे तुम्ही रोज म्हटलं नित्यसेवा म्हणजे जी सकाळी पूजा झाल्यानंतर जे काही तुमचे जी स्तोत्र वाचता किंवा तुम्ही काही पुस्तकं वाचता त्याबरोबर घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे रोज म्हटलं तर तुम्हाला त्याचे फायदे होतात. हे स्तोत्र म्हणायला तुम्हाला 1 मिनिट सुद्धा लागत नाही. ज्यांचं पाठ असेल त्यांना 1 मिनिट सुद्धा लागणार नाही आणि ज्यांना पाठ नसेल त्यांना थोडा जास्त वेळ लागेल, पण 1 मिनिट देखील लागत नाही. आणि बघा, आपले कितीही कष्ट असू दे किंवा कितीही तुमचा गुरु कितीही तुमचा वाईट स्थितीत चाललेला असू दे, पण तुम्ही हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे जर वाचलं, हे जर म्हटलं तर त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळतो. आता या स्तोत्रातच त्याचं फलित लपलेलं आहे. म्हणजे बघा,
त्याची जर तुम्ही फोड केली तर तुमच्या लक्षात येईल घोर कष्ट उद्धारण, घोर कष्ट उद्धारण. याची फोड केली तर काय होतं बघा, संकट निवारण होण्यासाठी म्हणजे घोर कितीही घोर तुमचे संकट असू दे, कितीही घोर कष्ट असू दे, त्याचं उद्धारण हे होणारच. हे जर स्तोत्र तुम्ही वाचलं तर किती घोर कष्ट तुमचे असले तरी त्याच्यातून तुमचं उद्धारण हे होणारच. म्हणून बघा, कितीही तुमची संकट कठीण असू दे, पण तुमचा गुरु प्रबळ होण्यासाठी तुम्हाला घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हटलं पाहिजे. याचा अर्थ बघा, मनुष्याचा जन्म हा पाप पुण्य यांनी युक्त आहे. मनुष्याचा जन्म हा पाप म्हणजे आपण पापही काही केलेली असणार, पुण्यही काही केलेली असणार. सगळ्यांनीच पापं केलेली असतात असं नाही, काही पापं केलेली असतात, काही पुण्य केलेली असतात. त्यामुळे या दोन्हींनी आपण युक्त आहे. मनुष्य जन्माला आल्यावर जन्म आणि मृत्यूच्या चक्रात जेव्हा मनुष्य अखंड फिरत असतो ना, तेव्हा मनुष्याला होणाऱ्या घोर कष्टाची होणारी जाणीव, यातून जीवनाची होणारी सुटका याची जाणीव झाल्यामुळे अतिशय करुणेने श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूप परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांनी या स्तोत्राची रचना केलेली आहे. आपल्या मनुष्याला ज्या कष्टातून जायचं आहे आणि ती कष्ट त्याची कमी होण्यासाठी श्री टेंबे स्वामी महाराजांनी या स्तोत्राची रचना केलेली आहे. ज्यांच्या वाचनाने तुमचे कितीही कठीण कष्ट असू दे, ते अगदी चुटकीसरशी पूर्ण होणार. एवढं साधं सोपं याच्यात लिहिलेलं आहे. म्हणजे ह्या स्तोत्रामध्येच त्याचा सगळा सार दडलेला आहे. म्हणजे कसं आहे, तुमची कितीही छोटी कष्ट असू दे, ती तुमची पूर्ण होणार असं या स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे. आता पहिलं कडवं मी सांगते बघा. घोर कष्टोद्धरण स्तोत्रम श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैवं श्री दत्तास्मनाना पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्त घोरात कष्ट उद्धार स्म ना नमस्ते. याचा अर्थ असा, श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही माझा भाव लक्षात घेऊन मला या घोर कष्टातून मुक्त करावे. याचा अगदी साधा सोपा अर्थ तुम्हाला कळतो, पण कसं आहे, ज्यांना हे जड पडतं त्यांनी मी तुम्हाला मराठीत त्याचा अर्थ सांगितला. का तर तुम्हाला त्याचा सार लक्षात आल्यावर हे आपण का वाचावं हे देखील लक्षात येईल. आता दुसऱ्या एका कडव्याचा सांगते बघा. त्राता योग क्षेम कृतत् सद्गुरुस्तस्त्वं त्वं सर्वस्व नो प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्ट उद्धार स्म ना नमस्ते. हे प्रभू, माझे माता पिता बंधू त्राता तुम्हीच आहात. आपण सर्व योगक्षेम पाहत आहात. माझे सर्वस्व आपणच आहात. म्हणून तुम्ही कृपावंत होऊन या संसाररूपी सागरातून, या घोर संकटातून माझा उद्धार करावा. हे अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे. पण जर ते संस्कृतमध्ये असल्यामुळे प्रत्येकालाच ते वाचायला येईल असं नाही, कारण ते थोडं कठीण आहे. मलाही थोडं ते कठीण पडतं. पण बघा, तुम्ही जर ते तुम्ही ऐकलं हे स्तोत्र, तर तुम्हाला त्याचा हळूहळू पाठ, म्हणजे आपणच हळूहळू तुम्हाला हे पाठ होण्यासाठी आपणच होईल. आता बघा, आपण हे काय करायचं, जर तुम्हाला हे संकल्प करून जर करायचं असेल, म्हणजे आता हे घोर कष्ट उद्धारण स्तोत्राचा संकल्प करायचा असेल, म्हणजे आता आपण 108, 51, 11 अशा दिवसांचा संकल्प करून जर तुम्हाला हे म्हणायचं असेल, तर संकल्प हा पहिल्या दिवशी करावा. आता संकल्प कसा करावा याबाबतचा माझा व्हिडिओ आहे, तो तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जाईल. तेव्हा रोज आता कसं करायचा संकल्प, तर पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा. आता 108 दिवसांचा जर तुम्हाला संकल्प करून ही सेवा करायची असेल, तर 108 दिवसांचा संकल्प करायचा आणि रोज 11 वेळा तुम्हाला हे स्तोत्र वाचायचे आहे. पण हे वाचत असताना तुम्हाला ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही. पण तुम्हाला मांसाहार करता येणार नाही. जर तुम्हाला रोज वाचायचं असेल तर जर तुम्हाला संकल्प करून वाचायचं असेल तर तुम्हाला मांसाहार करता येणार नाही. आणि तुमच्यासाठी अगदी चांगला योग आहे. आता 27 तारीखला दत्त जयंती आहे. ज्यांना हा संकल्प करून वाचायचा असेल 21 दिवसाचा, त्यांनी उद्यापासूनच या घोर कष्टोद्धरण स्तोत्राला सुरुवात करा. म्हणजे
काय होईल, तुमचे 21 दिवसापर्यंत त्याची पारायण होतील आणि तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल. कारण आता आपली दत्तगुरू महाराजांची दत्त जयंती आहे, त्यामुळे त्याचे तुम्हाला जसं आपण तुम्ही दत्त ह्याचं पारायण करणार श्री स्वामी समर्थ चरित्रामृताचं, तसंच संक्षिप्त गुरुचरित्राचं कोणी पारायण करेल, कोणी गुरुचरित्राचं पारायण करेल, तर त्याच वेळेला हे देखील तुम्ही घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हणा. तुमचे सगळे 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 म्हणजे सगळे प्रॉब्लेम दूर होण्यास अगदी अगदी हे चांगलं स्तोत्र आहे. हे तुम्ही करा. पण जर संकल्प करून करणार असाल तर त्याला तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे. आणि तुम्ही जर नित्य नियमाने सकाळची पूजा झाल्यानंतर जर देवासमोर बसून याचं वाचन करणार असाल तर त्याला फक्त 1 मिनिट लागतो. पण याला काही मग कशाचंही बंधन नाही. आता ह्या 1 मिनिटाच्या स्तोत्राने म्हणजे हे 1च मिनिटाने तुम्हाला 1000 पटीचे पुण्य पदरात पडणार. 1 मिनिटाचं स्तोत्र जर तुम्ही रोज वाचलं तर त्याला तुम्हाला 1000 पटीचं पुण्य प्राप्त होणार. म्हणजे विचार करा तुम्ही 1 मिनिटाच्या स्तोत्राने तुम्हाला किती पटीने पुण्य येणार. त्यामुळे आपण ही छोट्या गोष्टी आहेत, ह्या छोट्या गोष्टी आपण याच विसरतो आणि आपण देवाला बोल लावतो की देव माझं काही ऐकतच नाही. पण हे चुकीचं आहे, कारण आपण ह्या गोष्टी करतच नाही तर देव तुमचं कसं ऐकणार. नुसतं होत नाही ना. त्यामुळे आपण देखील या गोष्टी वाचायच्या. जर तुम्हाला हे कुठे मिळत नसेल तर मी हे स्तोत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि जर तुम्ही संकल्प करून वाचता नाही आलं तर तुम्ही नित्यनियमाने हे वाचा. तुम्हाला याचा भरपूर फरक पडेल. करून बघा, अनुभव घ्या. मी प्रत्येक वेळी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, तुम्ही हे करून बघा, अनुभव घ्या आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.